शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेली वर्षभर झाले आंदोलन सुरू आहे। मिरजेत प्रांताधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या हरकती घेण्याचे काम सुरू आहे। याला बाधित शेतकऱ्यांनी विरोध करत निदर्शने केली। शक्तीपीठ महामार्गाबाबत 7 मार्च 2024 रोजी राजपत्र जाहीर करण्यात आले होते। त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या। इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी दिलेल्या हरकतीवर सुनावणी न घेताच भूसंपादन प्रक्रिया सुरू करत आहेत। सांगली जिल्ह्यातील मिरज प्रांताधिकारी यांना मिरज, कवठे महांकाळ, तासगाव तालुक्यातील 18 गावातील शेतकऱ्यांनी हजारो हरकती दाखल केलेल्या होत्या। त्याची सुनावणी घ्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली होती। त्यानुसार 21 एप्रिल ते 30 एप्रिल सुनावणी सुरू आहे। बाधित शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला लेखी स्वरूपात म्हणणे देण्यात आले आहे। त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गाबाबत कसलाही सर्वे, कोणत्याही प्रकारची मोजणी अजिबात आमच्या वावरात करण्यास येऊ नये, शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी 1 मे महाराष्ट्र दिनादिवशी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्ग बाधित अन्नदाता शेतकरी अन्य त्याग आंदोलन करणार आहे। तसेच तीव्र निदर्शने व माननीय नामदार पालकमंत्री महोदयांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, विष्णू सावंत, राहुल जमदाडे, रमेश कांबळे, सुनील कांबळे, सिद्धेश्वर जमदाडे, शिवाजी शिंदे, गजानन सावंत, रवी साळुंखे, अमर शिंदे, वामन कदम, गजानन पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते। मी भाई दिगंबर कांबळे, शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली 1 वर्ष झालं शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली हा संघर्ष सुरू आहे। ज्यावेळेला 7 मार्च 2024ला जे काय सुनावणीचं आहे राजपत्र जाहीर झालं, त्या राजपत्र जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या। 1 वर्ष झालं तरीसुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं ते ऐकून घ्यायला तयार नव्हते। त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आम्ही संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही एक आंदोलन केलं आणि त्यामध्ये मागणी केली की यामध्ये हरकतीच्यावर सुनावणी झाली पाहिजे। त्या अनुषंगानं सर्वजण या ज्या काही 18 गावं आहेत त्या सांगली जिल्ह्यातील सर्व गावातील शेतकरी आज इथं हरकतीवर सुनावणीसाठी त्यासाठी आपलं म्हणणं लिखित स्वरूपात घेऊन इथं आलेले आहेत। त्या पद्धतीनं ज्या म्हणणं आहे त्या म्हणण्यामध्ये आम्ही असं म्हणणं मांडलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या बाधित क्षेत्रामध्ये कसल्याही प्रकारचा सर्वे करता कामा नये, कोणताही मोजणीचा दगड ठेवता कामा नये, आमच्या वावरामध्ये येताच कामा नये, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, आमची 1 इंच जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही, अशा पद्धतीचं लिखित म्हणणं मांडण्यासाठी आम्ही सगळी इथं हजर झालेलो आहे। आणि आम्ही त्यांना विनंती करून सांगतोय, आज आम्ही पहिलं आणि शेवटचं म्हणणं सांगतोय की शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करा आणि आमच्या वावरामध्ये अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजणीसाठी येता कामा नये, तुम्ही येऊ नये, अशा पद्धतीचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही सगळे शेतकरी इथे उपस्थित झालेला होता। सांगली जिल्ह्यातील 19 गावांमध्ये शक्तीपीठ महामार्ग हा शासनाने लादलेला आहे। त्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आम्ही सर्व शेतकरी एकवटलेलो आहोत। 7 मार्च 2024 रोजी जे पेपरला नोटिफिकेशन शासनानं सादर केलं त्या अनुषंगानं आम्ही मार्च 2024मध्ये माननीय प्रांत साहेब यांच्याकडे हरकती नोंदवलेल्या, त्या हरकतींवर दिनांक 21 म्हणजे 2025 पासून त्या हरकतींवर आमच्या शेतकऱ्यांकडून सुनावणीला उत्तर मागवण्यात आलेलं आहे। ते उत्तर आम्ही देण्यासाठी 21 पासून सर्व शेतकरी या ठिकाणी येत आहोत। सर्व शेतकऱ्यांची, सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची एक मुख्य मागणी आहे की सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग हा हद्दपार झाला पाहिजे आणि शासनाचा हा आम्ही सर्व शेतकरी कुटील लाव हाणून पाडू।